कळवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभोना येथील अन्नपूर्णा लॉन्समध्ये धनगर आदिवासी आरक्षण विरोधी विचार विनिमय बैठक मोठ्या संख्येने पार पडली। या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, बाजार समितीचे संचालक ज्ञानदेव पवार, सोमनाथ पवार, पंढरीनाथ बागुल, माजी पंचायत समिती सदस्य युवराज गांगुडे, पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव पवार, आदिवासी टायगर संघटनेचे एमडी बागुल, अभोन्याचे सरपंच सुनीता पवार, आदिवासी शक्ती सेनेचे अध्यक्ष सुदाम भोये, वामन चव्हाण, उत्तमराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीत नुकतेच मुख्यमंत्र्यांनी धनगड व धनगर एकच असल्याचं GR लवकरच काढणार असे आश्वासन धनगर समाजाच्या उपोषण करताना दिले आहे। त्यामुळे बैठकीत उपस्थित आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केला। प्रास्ताविकात आदिवासी सेवक DM गायकवाड म्हणाले की अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक 36 वर ओरांची उपजात धांगड दर्शवली आहे। धांगड ही आदिवासी जमात असून तिचे इंग्रजीमध्ये स्पेलिंग धनगड असे होते। याचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्रातील धनगर जातीचे लोक धांगडच्या स्पेलिंगचा उच्चार धनगड असा करीत आहे। धनगडचा रा ऐवजी ड झाला असून आम्ही धनगर आदिवासी आहोत। आम्हाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाचे नेते उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून करीत आहेत। अनेक वेळा त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली। असे असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर व धनगड एकच आहे असा GR काढून धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे। या सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विरोध करावा असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे। या बैठकीत आदिवासी बांधवांना संबोधित करताना आमदार नितीन पवार म्हणाले की मी स्वतः व महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार आदिवासी समाजाबरोबर आहोत। धनगर समाजाला आमचा विरोध नाही, परंतु त्यांना शासनाने धनगरांना आदिवासी जमातील आरक्षण देऊ नये यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आमदार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत एकत्र येणार असून धनगरांना आदिवासी समाजात समावेश करण्याच्या विरोधात पुढील रणनीती आखणार आहोत। प्रसंगी आम्ही सर्व आदिवासी आमदार राजीनामा सुद्धा देऊ। या बैठकीत ज्ञानदेव पवार, आदिवासी शक्ती सेनेचे सुदाम भोये, भगवान किल्लारी, युवराज गांगुडे, विलास भोये यांनी मनोगत व्यक्त केले। ही बैठक यशस्वी करण्यासाठी DM गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राजू पवार, सुरेश धुंचे, शांताराम बागुल, सागर गायकवाड, सागर चौधरी, हरिभाऊ चव्हाण, उत्तम चव्हाण, रामदास पवार आदींनी परिश्रम घेतले। त्याच्यानंतर 2017 मध्ये जेव्हा मागील तत्कालीन सरकार होतं जे BJPचं शिवसेनेचं, तेव्हाही त्यात निर्णय घेण्यात आला की यांना आदिवासीमध्ये समावेश करावा धनगरांना। कोर्टात जेव्हा केस चालू होती तेव्हा आपली डॉक्टर फोरम जे आहे तेव्हा आम्ही सर्व बरेचसे आमदार आम्ही सर्वांनी आमच्या परीने जी काही मदत करता येईल आमच्या परीने, कारण की सुप्रीम कोर्टात म्हटलं की काही आपलं हायकोर्टामध्ये पहिले केस चालली, तिचा निकाल 16 फेब्रुवारीला आपल्या बाजूने लागला आहे की हे धनगर जे काही मागतायत धनगरांमध्ये हे चुकीचं आहे, त्यांची चालीरीती काय आपल्यासारख्या नाही आहे। मग ती फेटाळली गेली। परत सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस चालू होती तेव्हा जे काही वकील लावले होते त्या सुप्रीम कोर्ट म्हटलं की एका हिअरिंगला म्हणजे 1 तासाला किती फी लागते हे तुम्हाला सांगण्यात आलं। बऱ्याचशा लोकांनी त्यांच्या वक्तव्यात सांगितलं काही साधं सोपं विषय नाही, ते आपली मंडळी भांडून राहिली। पण आपल्याला आता भविष्यात रस्त्यावरती उतरावं लागेल, कारण की सुप्रीम कोर्टातही एप्रिल महिन्यामध्ये 20 एप्रिलमध्ये ते फेटाळलं गेलं की तुम्हाला याच्यात आरक्षण देता येत नाही, धनगड ही जात वेगळी आणि धनगर ही वेगळी। त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात रस्त्यावर लागेल। आता सोमवारी झिरवाळ साहेबांनी एक मीटिंग लावली आहे, त्यात सर्व आमदार खासदार राहतील, संघटनाही बोलवले आहेत मोठ्या प्रमाणात, विधान भवनमध्ये ती मीटिंग आहे, त्याच्यात दिशा ठरली जाईल की पुढे काय करायचं आपण। पण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे, मी या मताचा आहे। याच्या पुढे जेव्हा कधी काय मीटिंग राहतील ही काही माझ्या एकट्याचा विषय नाही, हा आपल्या समाजाचा विषय आहे, त्यामुळे सर्वांनी यायला पाहिजे। आता या बिचारा महिला एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होत्या, त्या थांबल्या, त्यांचंही मनापासून आभार। काही जास्त वेळ घेणार नाही, 5 मिनिटं फक्त घेईल, मग तुम्ही जायचं पुढे। आता प्रत्येकाने आपल्या गावात जागरूक व्हा, जे काही आपल्याला वरतून आदेश येतील वरिष्ठांकडनं त्याचं पालन करून आपल्याला त्या पद्धतीने आपल्याला भविष्यात आंदोलन किंवा जे काही निषेध नोंदवावा लागेल। ज्या गावाचे सरपंच आले त्यांनी सर्व सरपंचांना कॉन्टॅक्ट करून जे काही ग्रामसभा कशा लावता येतील त्याचे ठराव करा, पोलीस पाटलांनी त्यांचं निवेदन द्यायचं,
आपल्या ज्या काही शिक्षक संघटना आहे, ग्रामसेवक संघटना आहे, ज्या काही विविध संघटना आहे आपल्या व सामाजिक संघटना, यांनी पुढाकार घेऊन आता आपल्याला सर्वांना पुढे येणं गरजेचं आहे. नाहीतर एकदा जर काही घुसखोरी झाली आपल्यात तर निश्चितच आपल्यावरती फार एक तर आपला समाज गरीब पडतो. आपला म्हणजे 13 जिल्ह्यांमध्ये जो काय आपला आदिवासी समाज आहे, 45 जाती, तो एक तर गरीब पडतो. आणि हे जर बाकीच्यांचा समाज झाला तर हे थोडे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, त्यांना द्या आपला विरोध. आज कळवण तालुक्यातील आबोना येथे आमदार नितीनभाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आदिवासी आरक्षणाविरोधात आज बैठक पार पडली. या बैठकीत जो धनगर समाज आहे महाराष्ट्रातला, तो गेल्या 70 वर्षापासून आम्ही सुद्धा आदिवासी आहोत. ही यादीतील अनुक्रम 36वर जे धांगड आहे तेच आम्ही धनगड असून रचा ड झालेला आहे. म्हणून आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण द्या म्हणून गेल्या 50-50 वर्षापासून लढाई करत आहेत. आजपर्यंत सर्व निकाल हे आदिवासीच्या बाजून लागले असून धनगर हे आदिवासी नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयासुद्धा फेटाळलं आहे. असे असताना पंढरपूर येथे जे उपोषण चालू आहे त्या उपोषणात त्यांना आश्वासन देताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच आम्ही धनगड व धनगर एकच आहेत असं जी आर काढू आणि तुम्हाला न्याय देऊ. ही मागणी आमच्या महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना मान्य नसून धनगर हे आदिवासी नव्हते व नाहीत. या बाबतीत आज कळवण येथील बैठकीत आपल्या आबोना येथील बैठकीत असं ठरलं की सर्व आदिवासी बांधवांनी या दिवसात दिशा ठरवायची आणि मोठं जनांदोलन उभारायचं असं या ठिकाणी ठरलं. तसेच आपल्या तालुक्यातील आमदार नितीनभाऊ पवार यांनीसुद्धा 2 दिवसापूर्वी अजितदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे. तसेच एक सोमवारी आपल्या राज्यातील आदिवासी आमदार 25 आमदार हे नरवळ झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व एकत्र या धनगर आरक्षणाविरोधात पुढील दिशा ठरवणार आहे. धन्यवाद. आज आबोना येथे कळवण तालुक्याची सर्व आदिवासी समाजाची मीटिंग होती. त्या सर्व संघटनाही समाविष्ट झाल्या होत्या. हे जे काही धनगरांचा समावेश करावा याबाबत मीटिंग होती. आम्हाला त्यांना समावेश करावा असं काही आमचं म्हणणं नाही, पण त्यांना आमच्यात न करता त्यांना स्वतंत्र देण्यात यावं ही आमची एक मागणी आहे. आणि झिरवाळ साहेब यांनी जे विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी सोमवारी मीटिंग बोलवली. सर्व आमदार 4 खासदार त्या मीटिंगला राहतील. तसंच संघटनेचे प्रतिनिधी पण तिथं राहणार आहे. आणि त्या मीटिंगमध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल आपण काय करायचं. पण निश्चितच समाज एकदम नाराज आहे. ह्या काही जो काही निर्णय या सरकारने जो घेतला आहे त्याचा आम्ही निश्चितच परवा आम्ही अजितदादाला, मी डॉक्टर लामटे आणि दौलत दरोडा भेटलो. अजितदादांना आम्ही निवेदन दिलं आहे. अजितदादाही माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलणार आहे याबाबत. लोकशाहीसाठी वनी प्रतिनिधी सागर मोर.